सुष्मिता, अगं कधीतरी कामामध्ये आईला मदत करावी ग. अरे दादा, मी करतच असते मदत. तीच नको नको म्हणते, मग मी काय करू? तिला कशाला मध्ये घेता? हा, ती नखांना नेल पॉलिश लावते ना, किती महागडी असते माहितीये तुम्हाला? ती महागडी नेल पॉलिश काय तिने ते भांडी घासायसाठी लावलेली आहेत का? मॉडेल बनायचंय ना तिला, मग तिला का सांगता हे सगळं? सुष्मिता, तू भांडी घासल्याची ऍक्टिंग करून दाखव बरं. हा, पण एकदम खरं वाटलं पाहिजे. हा, कळतायत मला, कळतायत तुमचे टोमडे. माझ्या मुलीला उगीच मध्ये घेऊ नका. बस, तिला तिची कामं करू दे. घरामध्ये सून आहे ना, तिला बोला ना जरा. एका पैशाची मदत नाहीये कोणाची. फोन वाजतो. अगं हो, तेच म्हणते मी. कमी कर आवाज जरा. कानठळ्या बसतायत, डोकं दुखायला लागलंय. अरे मम्मा, तुझा फोन वाजतोय काय? मरू दे का, ते स्पॅम वगैरे असणार. आजकाल काय सगळे स्पॅमच जास्त येतात. चांगले फोन येतात कोणाचे, बोलायचे नीट धड बोलाय. हॅलो हॅलो, विहीणबाई बोला. रोहनची आई, अहो तुम्हाला कळलं का? काय कळलं का? काय? या म्हणजे तुम्हाला काहीच कळलं नाही? म्हणजे रोहननी आणि अधिरानी काही कळवलं नाही का तुम्हाला? काय कळवलं नाही? अहो, हे चौघं हनीमूनला गेले होते ना, वाटेत त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. हो, काय काय बोलताय? अरिष्ट ओढवलं. हो नाही, पण मी अंशुमनला पाठवलं. ते ज्या रस्त्याने गेलेत ना, तिथे जा म्हटलं. हॅलो हॅलो हॅलो, विहीणबाई काय नीट सांगा ना मला. मला कळलं नाहीये काय. कोणाचा ऍक्सिडेंट झाला? म्हणजे कसे आहेत रोहन, स्वानंदी कशी आहे? अधिरा, जावे बापू कसे आहेत सांगा ना प्लीज प्लीज. कसे आहेत ते? हो हो, ते ठीक आहेत, पण ऍक्सिडेंट खूप मोठा झाला होता. हो तेव्हा नाही, बरोबर नाही झालं. एका मागोमाग एक संकट येत आहेत. या लग्नानं काही बरोबर झालेलं नाहीये. पत्रिका दाखवायला हवी होती, हो शांत करायला हवी होती. हे काय झालं? कसे आहेत? बघा ना, तुम्ही म्हणालात ना, अगदी तसंच झालं. तुम्ही नाही का म्हणालात तुमच्या घराण्यात ते हनीमून वगैरे असं काही चालत नाही म्हणून? बघा ना, हे हनीमूनला गेले काय आणि ऍक्सिडेंट झाला ना. आता हो, मला तर कसं तरीच होतंय. तुम्हाला माहितीये का, तरी मी म्हणत होते समर आणि स्वानंदीची पत्रिका दाखवून घेऊया. मला तर असं वाटतंय हे लग्न आपल्या दोन्ही घराण्यांना मानवणार नाहीये. ही या दोघांची लग्न आहेत ना, ती आपल्या दोन्ही घराण्याला मानवणार नाहीयेत. खरं बोलताय तुम्ही. पत्रिका बघायला हवी होती, निदान शांत तरी करायला हवी होती. कपाटपट एक संकट येत आहेत. अगदी माझ्या मनातलं बोललात. मी एक काम करू का, मी त्यांची पत्रिका दाखवते आणि नंतर तुम्हाला फोन करते. हा, ओके, बाय. विहीणबाई ऐका ना, विहीणबाई. अगं काय झालं नीट सांग ना. मल्लिका, यू सुपर्ब. ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट. खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. हे चौघ जण जात होते ना ट्रिपला, रस्त्यात मोठा ऍक्सिडेंट झाला. तुम्ही फोन करा ना, फोन करा. बघा बघा, फोन लागतोय का बघा. लावतो. स्वानंदीला फोन करा, तुम्ही रोहनला फोन करा. हे लागतो का बघ ना. मला काही कळत नाहीये. बरं चला आता घरी निघूया का? नाही, मी गाडीचं काय झालंय ते बघतो, तुम्ही वापरू. नाही, त्याची काही गरज नाही. मी आनंदला फोन करतो, तो करेल सगळं मॅनेज. हो, आपण घरी जाऊया. आजी आणि मग वाट बघत असते. नाही, ऍक्च्युली आम्हाला आमच्या घरी जायला हवं. पिंट्या दादा, मी पण रो बरोबर जाते, कारण तसंही नंदुताई घरी परत आली ना, सो मी एक जाते. का माया रिपोर्ट भरला? पिंट्या दादा, मेरा प्यार मुझे बुला रहा है. चल. तुमच्या वडिलांचा फोन. रोहन, तू बोललायस का बाबांना काही? तुला माहितीये ना, त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी त्यांना काहीच सांगितलं नाही. पण मग ते फोन. अहो फोन तरी घ्या आधी. हो, हा बाबा. नंदू, नशीब रे देवा. नंदू, अगं तुमचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळलं आणि तुमचे सगळ्यांचे फोन का लागत नव्हते? अगं इथं आमचा जीव जायची वेळ आली होती. बाबा कशी आहे विचारा.
नंदू मला आधी सांग, तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुमचा ऍक्सिडेंट झाल्याचं कळलं आणि मला काही सुचेन असं झालं का? तुमचे फोनही लागत नव्हते. बाबा तुम्ही शांत व्हा बरं आधी. आम्ही सगळे सुखरूप आहोत. मला आधी सांगा तुम्हाला कळलं कसं आहे? ते सोड, मला आधी सांग, तुम्हाला कुणाला काही लागलं नाही ना? नाही बाबा, लागलं नाहीये कोणाला, कोणालाही काही झालेलं नाहीये. हा म्हणजे गाडीचं बरंच नुकसान झालंय. पण बाबा हो इथे नेटवर्क्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला फोन लागला नसणार. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ठीक आहात ना? अगं असं कसं म्हणतेस तू? हे असं वेळा वाकडं कळल्यावर आम्ही ठीक कसे असू ग? जीव जायचा वेळ आली होती ग आमची. बाबा तुम्ही बीपी चेक करता आता? पटकन जरा बीपी चेक करा बरं. मी रेंज मध्ये आले ना तर मी डॉक्टरांना फोन करते. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. आता तुझा आवाज ऐकला ना, आता वाटेल मला बरं. काळजी करू नको. तुम्ही आता परत कसे येत आहे? अहो 2 गाड्या घेऊन निघालो होतो ना. एक गाडी आहे, आम्ही येऊ सगळे एकत्र. ठीक आहे, पण तुम्ही सांभाळून या. ओ एक मिनिट मला द्या, मला बोलायचंय. वेळेत निघा. हा हो. मी ठेवतो फोन. मला अहो बोलू दे ना, मला बोलायचं होतं ना. असं का करतात? स्मिता, तुझ्या आईला सांग मी जरा पडतो. अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही असं का करताय? अहो एक जाग पाणी घेऊन जा त्याच्यासाठी. ऐकणार नाहीत, बोलणार नाही. सगळी विक्षिप्त माणसं बनली आहे त्या घरामध्ये. काय करावं कळत नाहीये. आजी 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 दादा वहिनी आले. भाकर तुकडा आण गा. समर, तू आलाच, देवच पावला बाबा. खरंच घरावर किती मोठं संकट आलं होतं, टळलं बाबा. आत येऊ नका. अगं आण ना लवकर. काय मल्लिका, स्वानंदी पण आहे. हो या. अजय तू बस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं असं काय करतेस? बस बघू. बस इकडे. म्हातारीचा जीव टांगणीला लावतोस. अरे दिवसा ढवळ्या असा ऍक्सिडेंट कसा होतो? अजय आता ऍक्सिडेंट असतो. अरे पण होतोच कसा? तू इतकी वर्ष गाडी चालवतोस ना, आतापर्यंत कधी असं झालं नव्हतं ना. मग आजच कसं झालं? काहीतरी भयंकर घडलं असतं तर रे.